नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एम-पी-सी लायब्ररी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आहे 21 नोव्हेंबर 2025. सुरू करूयात आजच्या चालू घडामोडी. आज आपण पाहणार आहोत बिबट्यांच्या निर्बीजीकरणाला अखेर मान्यता मिळालेली आहे आणि हा प्रकल्प सर्वप्रथम कुठे राबवण्यात येणार आहे याबद्दल माहिती पाहणार आहोत. सरकारने नव्याने निश्चित केलेल्या सागरी सीमा या कोणत्या आहेत आणि यानुसार आता कोणत्या राज्याची सर्वाधिक सागरी सीमा आहे हे आपण आज पाहणार आहोत. 2035 पर्यंत सर्व भारतीय नागरिकांकडे ई-पासपोर्ट असावा, असे सरकारचे म्हणणे आहे. त्याबद्दल थोडक्यात माहिती पाहणार आहोत. अभिनेत्री कीर्ती सुरेश हिची युनिसेफ इंडियाची ॲडव्होकेट म्हणून नियुक्ती झालेली आहे. तसेच केम्ब्रिज डिक्शनरीचा वर्ड ऑफ द इयर 2025 हा घोषित झालेला आहे. तर हा शब्द कोणता आहे हे देखील आपण आज पाहणार आहोत. तर चला तर मग सुरू करूयात आजचा व्हिडिओ. सर्वप्रथम कालचा एक प्रश्न. हॉर्नबिल महोत्सव हा कुठे आयोजित केला जातो? अशा पद्धतीचा प्रश्न मी काल व्हिडिओच्या शेवटी विचारलेला होता. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 नागालँड. विद्यार्थी मित्रांनो, नुकतेच हॉर्नबिल महोत्सव याबद्दल माहिती समोर आलेली आहे. 1 ते 10 डिसेंबर या कालावधीमध्ये हा महोत्सव नागालँड या राज्यामध्ये पार पडणार आहे. तर यासाठी UK या देशाला एक सहकारी देश म्हणून आता तो देश असणार आहे. त्यामुळे आपल्याला याबद्दलचा प्रश्न आगामी परीक्षेमध्ये नक्की विचारला जाऊ शकतो. आता आपण आजची दिनविशेषला सुरुवात करूया. आज आहे 21 नोव्हेंबर. 21 नोव्हेंबर 1947 भारत सरकार व संस्थानिकांमध्ये एक करार आजच्या दिवशी करण्यात आलेला होता. सरदार पटेल यांनी हा करार सादर केलेला होता. संस्थानिक व भारत सरकार यांच्या स्वातंत्र्यानंतरच्या संबंधाशी निगडीत हा करार होता. 21 नोव्हेंबर 1908 देशभक्त सत्येंद्रनाथ बोस यांना अलीपूर कारागृहामध्ये आजच्या दिवशी फाशी देण्यात आली. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आजचे दिनविशेष. आता आपण आपल्या आजच्या चालू घडामोडींना प्रश्नोत्तराच्या स्वरूपामध्ये पाहण्यास सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला. देशातील बिबट्यांच्या निर्बीजीकरणाचा पहिला प्रायोगिक प्रकल्प कुठे होणार आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 नाशिक, पर्याय क्रमांक 2 कोल्हापूर, पर्याय क्रमांक 3 जुन्नर आणि पर्याय क्रमांक 4 पुणे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 जुन्नर. तर बिबट्यांच्या निर्बीजीकरणाला अखेर मान्यता मिळालेली आहे. देशातील पहिला प्रयोग हा जुन्नरमध्ये होणार आहे. राज्यामध्ये वाढत्या बिबट्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने बिबट्यांच्या निर्बीजीकरणाला हिरवा कंदील दिलेला आहे, अशी माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी दिलेली आहे. पहिल्या टप्प्यामध्ये जुन्नर विभागातील सुमारे 115 बिबट्यांचे प्रायोगिक निर्बीजीकरण होणार असून हा देशातील पहिलाच प्रयोग ठरणार आहे. आता याची गरज का भासली? म्हणजे निर्बीजीकरण बिबट्यांचे आपण जे करणार आहोत, याची नेमकी गरज काय? तर पुणे, अहमदनगर, कोल्हापूर आणि नाशिकमध्ये बिबट्यांच्या हल्ल्यामध्ये लक्षणीयरित्या वाढ झालेली आहे. कारण आपला अधिवास सोडून आता बिबट्या हा शहरांच्या दिशेने कूच करत आहे. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी हल्ल्यांची घटना या समोर येत आहेत. त्यामुळे आपल्याला बिबट्यांच्या निर्बीजीकरणासाठी एक प्रकारे गरजच होती आणि त्याच दृष्टीने महाराष्ट्र सरकारने हा आता निर्णय घेतलेला आहे. आता यातील व्यवस्थित उपाययोजना काय? विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, आपल्याला आता डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये एम-पी-एस-सीची परीक्षा होणार आहे. यामध्ये तुम्ही कशा पद्धतीने उपाययोजना करू शकता, अशा पद्धतीचा प्रश्न विचारण्यात येऊ शकतो. तर खालील काही पॉइंट आहेत, जे आपण उत्तरामध्ये जर मांडले, तर आपल्याला खूप छान पद्धतीने आपण उत्तर तयार होऊ शकते. तर बिबट्यांच्या निर्बीजीकरण तर आपल्याला करायचेच आहे, परंतु अजून कोणत्या उपाययोजना आपण करू शकतो, जेणेकरून बिबट्यांचा जो काही हल्ला आहे, तो आपण रोखता येऊ शकतो. तर जंगलातील लहान प्राण्यांची संख्या घटल्याने बिबट्यांना नैसर्गिक खाद्य कमी झालेले आहे. त्यामुळेच बिबट्यांना खाद्य मिळावे म्हणून जंगल परिसरामध्ये शेळ्या सोडण्याचा निर्णय हा सरकारने घेतलेला आहे. वन्यजीव साखळी संतुलित करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत. बिबट्यांच्या हालचाली ओळखण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI आणि सॅटेलाईट कॅमेरे देखील बसविण्यात येणार आहेत. बिबट्या गावात दाखल होताच तात्काळ याचा सायरन अलर्ट देखील वाजणार आहे. त्यामुळे आपल्याला लगेच याबद्दलची जाणीव निर्माण होऊन आपण सेफ प्लेसमध्ये जाऊ शकतो. तर लक्षात घ्या, बिबट्यांच्या निर्बीजीकरणाचा पहिला प्रयोग हा देशातील पहिला प्रयोग हा जुन्नरमध्ये होत आहे आणि त्यासाठीच्या उपाययोजना आत्ताच आपण डिस्कस केलेल्या आहेत. प्रश्न क्रमांक 2. भारतातील सर्वाधिक किनारपट्टी असलेले राज्य कोणते आहे? यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 महाराष्ट्र, पर्याय क्रमांक 2 केरळ, पर्याय क्रमांक 3 गुजरात आणि पर्याय क्रमांक 4 तामिळनाडू. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 गुजरात. विद्यार्थी मित्रांनो, नुकतेच सरकारने नव्याने काही आपल्या सागरी सीमा या निश्चित केलेल्या आहेत आणि नव्याने निश्चित केलेल्यामुळे आपल्याला आगामी परीक्षेमध्ये 100% या घटकावर प्रश्न विचारण्यात येऊच शकतो. तर लक्षात घ्या, आपण याबद्दल
सविस्तरपणे आता माहिती पाहणार आहोत. तर या ज्या काही महत्त्वाच्या आकडेमोड आहे, हे आपल्याला पाठ करणं गरजेचे आहे. राज्यनिहाय तसेच केंद्रशासित प्रदेशनिहाय भारताच्या किनारपट्टीची लांबी आता आपण डिस्कस करणार आहोत. त्यामध्ये सर्वात महत्त्वाची आणि आपल्याला पाठच असावी अशी गोष्ट म्हणजे महाराष्ट्राची सागरी सीमा ही 877.97 किलोमीटर इतकी आहे. लक्षात घ्या महाराष्ट्राची सागरी सीमा ही 877.97 आहे. जी राज्यांच्या तुलनेमध्ये आपण आता पाहणार आहोत, की राज्यनिहाय जर आपण पाहिलं तर कितव्या क्रमांकावर आहे. भारताच्या किनारपट्टीची एकूण लांबी आहे 11,098.81 किलोमीटर. सर्वाधिक किनारपट्टी लाभलेले राज्य आहे गुजरात, ज्याची लांबी आहे 2240.62 किलोमीटर. सुरुवातीचा आकडा जरी आपल्याला लक्षात असला, तरी आपण उत्तरपर्यंत पोहोचू शकतो. महाराष्ट्राची लांबी 877, भारताच्या एकूण किनारपट्टीची लांबी 11,098 आणि गुजरात जे भारतातील सर्वाधिक किनारपट्टी लाभलेले राज्य आहे, त्या गुजरातची लांबी आहे 2240. सर्वाधिक किनारपट्टी लाभलेले केंद्रशासित प्रदेश आहे अंदमान आणि निकोबार, ज्याची लांबी आहे 3083.50 किलोमीटर. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, एकूण 9 राज्यांना आणि 4 केंद्रशासित प्रदेशांना भारताची सागरी सीमा आहे. तर लक्षात घ्या अशा पद्धतीचा देखील वन लाइनर हा कोणत्याही सरळ सेवा परीक्षा असेल, तलाठी परीक्षा असेल किंवा इतर शिक्षक भरती, अ, पोलीस भरती अशा सर्व परीक्षांमध्ये अशा वन लाइनर खूप मोठ्या प्रमाणात विचारण्यात येतात. आणि सरकारने आता नवीनच ही सागरी सीमा जाहीर केलेली आहे. त्यामुळे आपल्याला या आगामी काळामध्ये 100% या घटकावर प्रश्न विचारण्यात येणार आहे. थोडक्यात आता सरकारने नव्याने निश्चित केलेल्या सागरी सीमा आणि त्यांचा राज्यनिहाय आणि केंद्रशासित प्रदेशाचा क्रम विचारात घेऊया. राज्यनिहाय क्रम जे काही 9 राज्य आहेत, त्या 9 राज्यांचा सर्वात जास्त सागरी सीमा कोणत्या राज्याला आहे आणि त्यापासून सर्वात कमी सीमा कोणत्या राज्याला आहे, तसा आपण सिक्वेन्स आता पाहणार आहोत. तर सर्वाधिक जी काही सागरी सीमा लाभलेली आहे, ती आहे गुजरात, 2 नंबरला आहे तामिळनाडू, त्यानंतर आंध्र प्रदेश, 4 नंबरला आहे महाराष्ट्र. हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. तर महाराष्ट्राचा राज्यनिहाय क्रम आहे 4था. त्यानंतर 5व्या क्रमांकावर आहे पश्चिम बंगाल, 6व्या क्रमांकावर आहे केरळ, 7व्या क्रमांकावर आहे ओडिशा, 8व्या क्रमांकावर आहे कर्नाटक, 9व्या क्रमांकावर आहे गोवा. बाजूच्या चित्रामध्ये तुम्ही त्याचा डिटेलमध्ये ती काही त्याची जी काही सागरी सीमा आहे, ही दिलेली आहे. परंतु आपल्याला पाठ करणं कोणतं गरजेचं आहे, तर मी अगोदरच्या स्लाईडमध्ये जे सांगितलं, की महाराष्ट्राची जी लांबी आहे, भारताची एकूण जी लांबी आहे आणि सर्वाधिक किनारपट्टी लाभलेले जे राज्य आहे, हे 3ही आकडे आपल्याला पाठ असणं आवश्यक आहे. केंद्रशासित प्रदेशांचा जर विचार केला, तर 4 केंद्रशासित प्रदेशांना सागरी सीमा लाभलेली आहे. त्यातील सर्वाधिक सागरी सीमा ही अंदमान आणि निकोबार या केंद्रशासित प्रदेशाला लाभलेली आहे. त्यानंतर लक्षद्वीप 3 नंबरला आहे दमण व दीव आणि 4 नंबरला आहे पॉंडिचेरी. तर हे 4 केंद्रशासित प्रदेश आहेत, ज्यांना सागरी सीमा लाभलेली आहे. प्रश्न क्रमांक 3. ई-पासपोर्टमध्ये खालीलपैकी काय असते? तर यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 जी-पी-एस ट्रॅकर, पर्याय क्रमांक 2 आर-एफ-आय-डी चिप, पर्याय क्रमांक 3 यू-पी-आय सिस्टीम आणि पर्याय क्रमांक 4 नॅनो सिम. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आर-एफ-आय-डी चिप. तर 2035 पर्यंत सर्व भारतीय नागरिकांकडे ई-पासपोर्ट असावा, अशा पद्धतीचं केंद्र सरकारने आता निर्देश जाहीर केलेले आहेत. 2035 पर्यंत सर्व भारतीय नागरिकांकडे ई-पासपोर्ट असावा, असा भारत सरकारचा संकल्प आहे. ई-पासपोर्टमध्ये रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन म्हणजेच आर-एफ-आय-डी चिप आणि अँटेना असतात. प्रवाशाचे फोटोग्राफ, बोटांची ठसे आणि वैयक्तिक माहिती एन्क्रिप्टेड स्वरूपामध्ये साठवली जाते. यामध्ये माहिती डिजिटली साइन व एन्क्रिप्ट केल्यामुळे बनावट व फसवणुकीचा धोका हा कमी होणार आहे. त्यामुळे लक्षात घ्या 2035 पर्यंत सर्व भारतीय नागरिकांकडे आता ई पासपोर्ट असणार आहे. अशा पद्धतीचा सरकारने संकल्प केलेला आहे. प्रश्न क्रमांक 4. युनिसेफ इंडियाची नवीन सेलिब्रिटी ॲडव्होकेट कोण आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 सायना नेहवाल, पर्याय क्रमांक 2 आलिया भट्ट, पर्याय क्रमांक 3 कीर्ती सुरेश आणि पर्याय क्रमांक 4 नित्या मेनन. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कीर्ती सुरेश. अभिनेत्री कीर्ती सुरेश ही युनिसेफ इंडियाची आता ॲडव्होकेट म्हणून आता घोषित झालेली आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री कीर्ती सुरेश आता युनिसेफ इंडियाची सेलिब्रिटी ॲडव्होकेट असणार आहे. हिची नियुक्ती 16 नोव्हेंबर 2025 या दिवशी करण्यात आली. युनिसेफ इंडियाने चाइल्ड राईट्स आणि वेल बिईंगसाठी सेलिब्रिटी ॲडव्होकेट म्हणून नियुक्ती केलेली आहे. सेलिब्रिटी ॲडव्होकेट या भूमिकेत कीर्ती सुरेश मुलांचे मानसिक आरोग्य, भावनिक कल्याण आणि बालहक्कांच्या व्यापक पैलूंवर लक्ष केंद्रित करतील. महानती, मभरम सारख्या चित्रपटांद्वारे लिंग समानता, सक्षमीकरण आणि सामाजिक बदल यावर आधारित भूमिका तिने साकारलेल्या आहेत. तर लक्षात घ्या, अभिनेत्री कीर्ती सुरेश युनिसेफ इंडियाची ॲडव्होकेट. प्रश्न क्रमांक 5. केम्ब्रिज डिक्शनरीचा
वर्ड ऑफ द इयर 2025 हा कोणता आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 डेलुलू, पर्याय क्रमांक 2 पॅरासोशियल, पर्याय क्रमांक 3 वायबी आणि पर्याय क्रमांक 4 स्लोप. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पॅरासोशियल. तर केम्ब्रिज डिक्शनरीने नुकतेच वर्ड ऑफ द इयर 2025 हे घोषित केलेले आहे. तर केम्ब्रिज डिक्शनरीने 2025 चा वर्ड ऑफ द इयर म्हणून पॅरासोशल या शब्दाची घोषणा केली आहे. पॅरासोशल या शब्दाचा अर्थ होतो एखाद्या सेलिब्रिटी, इन्फ्लुएन्सर किंवा AI ला प्रत्यक्ष ओळखत नसतानाही त्यांच्याशी भावनिक नातं जुळल्यासारखे वाटणे. तर लक्षात घ्या, केम्ब्रिज डिक्शनरीचा वर्ड ऑफ द इयर 2025 हा घोषित झाला आहे. त्याचा आहे पॅरासोशियल. पुन्हा एकदा असा प्रश्न वन लाइनर म्हणून खूप परीक्षांमध्ये विचारण्यात ऑलरेडी आलेला आहे. मागच्या वर्षीचे 2024चे, 23चे. तर आता 25चा वर्ड हा घोषित केलेला आहे. त्यामुळे आपल्याला ही माहिती देखील असणं आवश्यक आहे. काही नवीन शब्दांची भर केम्ब्रिज डिक्शनरीमध्ये झालेली आहे. तर त्यातील जी काही खूप चर्चेमध्ये असलेली शब्द आहेत, त्याबद्दल थोडक्यात आपण माहिती पाहणार आहोत. डेलुलू याचा शब्दाचा अर्थ होतो भ्रमपूर्ण गोष्टींवर विश्वास ठेवणे. स्लोप या शब्दाचा अर्थ होतो इंटरनेटवरील अत्यंत कमी दर्जाची बहुतांश AI ने तयार केलेली सामग्री. ट्रेड वाईफ याचा अर्थ होतो घरकाम, स्वयंपाक, मुलांची काळजी घेणे अशी पारंपरिक जीवनशैली जपणारी आणि सोशल मीडियावर शेअर करणारी विवाहित स्त्री. डूम स्पेंडिंग याचा अर्थ होतो मूड सुधारण्यासाठी बजेटपेक्षा जास्त खर्च करणे. आणि वायबी ह्याचा अर्थ होतो जिथे वातावरण अप्रतिम म्हणजेच पॉझिटिव्ह व्हाईब असते त्या ठिकाणासाठी वापरला जाणारा हा शब्द आहे वायबी. तर लक्षात घ्या, सध्याच्या जेन झी जनरेशनमध्ये हे शब्द खूप जास्त वापरण्यात येतात आणि केम्ब्रिज डिक्शनरीने देखील याची दखल घेतलेली आहे. आणि वर्ड ऑफ द इयर आहे पॅरासोशल. ज्या पॅरासोशलचा अर्थ होतो एखाद्या सेलिब्रिटी, इन्फ्लुएन्सर किंवा AI ला प्रत्यक्ष ओळखत नसतानाही त्यांच्याशी भावनिक नातं जुळल्यासारखे वाटणे. विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. आजच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडीवर आधारित मी आता एक प्रश्न विचारणार आहे, ज्याचं उत्तर तुम्ही सर्वांनी आता कमेंटमध्ये द्यायचं आहे. प्रश्न आहे, सरकारनुसार सर्व भारतीय नागरिकांकडे ई-पासपोर्ट कधीपर्यंत असण्यास हवा आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 2030, पर्याय क्रमांक 2 2032, पर्याय क्रमांक 3 2035 आणि पर्याय क्रमांक 4 2040. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्ही सर्वांनी आता कमेंटमध्ये द्यायचं आहे. जे कोणीही विद्यार्थी या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंटमध्ये देतील, त्यांच्या कमेंटला नक्कीच लाईक देखील देण्यात येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. तर अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आपली MPSC लायब्ररी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.